नमस्कार. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून मी प्रियंका स्वागत करते. मित्रांनो, आज मी तुमच्याशी एक असा विषय शेअर करणार आहे जो तुम्हाला ऐकायला खूप साधा वाटेल, खूप सिंपल वाटेल, पण जर तुम्ही तो खरंच अगदी मनापासून तुम्ही तो विषय स्वीकारलात तर तुमचं अख्खं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. एवढा इम्पॉर्टंट हा विषय असणार आहे. मित्रांनो बघा, सुरुवातीलाच एक प्रश्न मी तुम्हाला विचारते आणि कृपया स्वतःशी प्रामाणिक राहून उत्तर द्यायचं आहे. बघा, तुमच्या आयुष्यात सध्या सर्वात मोठी कमतरता काय आहे? बघा, पैसा, तुमचा मान-सन्मान, तुमच्या जे काही नाती आहेत, रिलेशनशिप आहे किंवा तुमची मनःशांती. थोडा वेळ घ्या, विचार करा आणि मला याचं उत्तर द्या. कमेंटमध्ये सांगू शकता. पण आता मी तुम्हाला एक इथे सत्य सांगते. तुम्ही जे काही उत्तर दिलं असेल ते पूर्ण सत्य नाही आहे. खरं सत्य काय आहे माहित आहे का तुम्हाला? तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी कमतरता म्हणजे त्या देवाशी, त्या ईश्वराशी संवाद नसणं. हो, अगदी साधं आहे, पण अत्यंत हे महत्वाचं आहे, अत्यंत गहन आहे. आपण सगळे दिवसभर बोलत असतो, फोनवर बोलतो, कामावर बोलतो, मित्रांशी बोलतो, आपल्या मनातल्या विचारांशी सुद्धा आपण स्वतः बोलत असतो. आपल्या भीती आहे त्या भीतीशी सुद्धा बोलतो, आपल्याला ज्यांची काळजी वाटते त्याच्याशी बोलतो, आपल्या भविष्य काय आहे, भविष्याच्या कल्पनांशी बोलतो. पण मित्रांनो, एक प्रश्न स्वतःला विचारा. तुम्ही कधी शांतपणे, अगदी मनापासून त्या देवाशी, त्या ईश्वराशी बोललात का? फक्त 5 मिनिटं. हो, फक्त 5 मिनिटं. दिवसभरातील फक्त 5 मिनिटं. विशेषतः त्या वेळेत ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो. आता तुम्हाला वाटेल, हे ब्रह्ममुहूर्त इतकं खास का आहे? ब्रह्ममुहूर्ताला का इतकं महत्त्व दिलं जातं? तर मित्रांनो ऐका. ब्रह्ममुहूर्त म्हणजे फक्त सकाळी लवकर उठणं नाही. तो एक आध्यात्मिक ऊर्जाद्वार आहे. आध्यात्मिक दरवाजा आहे. ऊर्जेचा दरवाजा आहे. त्यावेळी संपूर्ण विश्वाची ऊर्जा खूप शांत असते. हे जे निसर्ग आहे पूर्णपणे संतुलित असतो त्यावेळी. हवेतील कंपन सूक्ष्म असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय? तुमचं जे मन आहे ते अजून पूर्णपणे त्यावेळी गोंधळात गेलेलं नसतं. त्यावेळी तुमची आत्मा सर्वात जास्त जागरूक असते आणि ग्रहणशील असते. म्हणजेच काय मित्रांनो, जे काही तुम्ही त्यावेळी अनुभव घ्याल, तो थेट तुमच्या अंतर्मनात उतरू शकतो. पण मित्रांनो बघा, इथे खरं काय आहे? आपला अलार्म वाजतो, आपण तो बंद करतो आणि पुन्हा त्यावेळी झोपून जातो. ब्रह्ममुहूर्तात आपण उठत नाही. अलार्म लावला, काही ठरवलं तरी आपण झोपून जातो आणि मग दिवसभर म्हणतो, माझं नशीब मला साथ देत नाही. मित्रांनो बघा, मी इथे स्पष्ट सांगते, वेळ नाही असं नसतं, प्राधान्य नसतं. आता एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. या जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक, जे आपल्या नशिबाला दोष देतात आणि दुसरे, जे नशीब स्वतःहून घडवतात. अशा प्रकारचे 2 माणसं या जगात जगत असतात. दोघांकडे सुद्धा 24 तास असतात, बरोबर? पण फरक कुठे असतो? फरक इथे असतो, सकाळच्या सुरुवातीमध्ये. जो माणूस ब्रह्ममुहूर्तात उठतो आणि आपल्या त्या देवाशी, परमेश्वराशी, ईश्वराशी जोडतो, तो मागायला जात नाही तिथे. तो त्याच्याशी जोडायला जातो, त्याच्याशी बोलायला जातो आणि जेव्हा त्याच्याशी जोड किंवा ओढ निर्माण होते, तेव्हा त्या परमेश्वराची कृपा आपोआप त्याच्यावर वाहू लागते. आता तुम्ही म्हणाल, खरंच फक्त 5 मिनिटांनी इतका फरक पडतो का? मित्रांनो, मी तुम्हाला विचारते, तुमच्याकडे या देवाशी बोलण्यासाठी 5 मिनिटंही नाहीत का? 1440 मिनिटांचा दिवस आणि त्यात तुम्ही फक्त 5 मिनिटंही देऊ शकत नाही. मित्रांनो बघा, जर नाही दिलत तर आयुष्य रिकामं वाटते, काहीच नाही आयुष्यात, याची तक्रार करण्याचा अधिकार तुम्हाला उरत नाही. आता आपण सगळ्यात महत्वाच्या भागाकडे जाऊया. त्या
5 मिनिटात नेमकं तुम्हाला काय करायचं आहे. कारण इथेच जास्तीत जास्त लोक चुका करतात. सकाळी उठू वाटतं त्यांना, ब्रह्ममुहूर्तात उठेन, देवाशी बोलेन असंही त्यांना वाटतं. पण काय चुका होतात ते मी तुम्हाला सांगते. त्यांना वाटतं काहीतरी दिव्य अनुभूती यायला हवी, काहीतरी त्यावेळी चमत्कार घडायला हवा. तर मित्रांनो नाही. हीच पहिली चूक आहे. तुम्ही अगदी शांतपणे समजून घ्या. तुम्ही अनुभवाच्या मागे धावता आणि त्यावेळी जी उपस्थिती पाहिजे ती उपस्थिती हरवता. तर सुरुवात कशी करायची आहे पहा. मित्रांनो, सर्वात आधी शांतपणे उठा आणि घाई करू नका. मोबाईल अजिबात त्यावेळी हातात घेऊ नका. मोबाईल दूर ठेवा कुठेतरी. स्वतःचा चेहरा धुवायचा आहे. शक्य असेल तर तुम्ही त्यावेळी अंघोळ केली तरीही चालेल किंवा हातपाय धुवा, चेहरा धुवा. ओके. तर हे शरीरासाठी नाहीये. हे तुमच्या चेतनेसाठी एक संकेत आहे की तुम्ही आता एका पवित्र भेटीसाठी तयार होत आहात. ओके. नंतर बघा मित्रांनो, काय करायचंय, एखाद्या शांत जागी तुम्हाला बसायचं आहे. तुमचा पाठीचा कणा पाठ सरळ ठेवायची आहे. डोळे हलके मिटायचे आहेत. हलकेच बंद करा. आणि आता सुरुवात होतात ते अमूल्य 5 मिनिटं. ओके. आता पहिलं मिनिट तुमच्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. फक्त तुमच्या श्वासाकडे पहा. त्याला बदलू नका, नियंत्रित करू नका. फक्त पाहायचं आहे. फक्त अनुभवा. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या श्वासाकडे लक्ष देता तेव्हा तुम्ही वर्तमानात येता, प्रेझेंट मध्ये येता. आणि लक्षात ठेवा, ईश्वर नेहमी वर्तमानातच भेटतो, ना भूतकाळात ना भविष्यकाळात. ओके. आता दुसरं मिनिट रिकामेपणा स्वीकारायचा आहे. तुम्ही हळूच म्हणा, देवा, मी तुझ्या समोर रिकाम बसलो आहे, माझ्याकडे काहीच नाही आहे. हा रिकाम शब्द खूप महत्वाचा आहे, खूप रहस्यमय आहे, गहन आहे. जोपर्यंत तुमचं मन तक्रारींनी, अपेक्षांनी, इच्छांनी भरलेलं आहे तोपर्यंत ईश्वराला जागा कुठे मिळणार. ओके. आता तिसरं मिनिट, स्वतःचं सत्य मांडा. तुमच्या मनात जे आहे ते प्रामाणिकपणे मांडायचं आहे. भीती, कमजोरी, अपराध जे काही आहे, काही देवापासून लपवू नका. कारण ईश्वरासमोर अभिनयाचा म्हणजे ऍक्टिंग करण्याचा काहीच उपयोग नाही. त्याला सगळं काही माहित आहे. त्यानंतर चौथं मिनिट शांत राहायचंय, मौन पाळायचं आहे. आता काही बोलू नका, काही विचारही करू नका. तुम्हाला काय करायचंय बघा मित्रांनो, फक्त शांत बसायचं आहे. याच ठिकाणी सर्वात मोठा यावेळी बदल घडतो. ते म्हणजे, कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हा अंतर्मनातील बुद्धी तुमची जागृत होते. मित्रांनो, आता 5वं मिनिट जे महत्वाचं आहे, कृतज्ञता. तुम्हाला धन्यवाद बोलायचं आहे. शेवटी असं म्हणा, देवा, जे काही आहे त्यासाठी धन्यवाद. लक्षात ठेवा मित्रांनो, कृतज्ञता ही फक्त सुखाच्या क्षणी नाही, ती कठीण प्रसंगात जन्माला येते आणि तिथूनच तुमचं नशीब बदलायला सुरुवात होते. त्यामुळे नेहमी धन्यवाद बोलायला सुद्धा शिकायचं आहे. प्रत्येक दिवसामध्ये तुमच्या धन्यवाद तुम्हाला बोलायचं आहे. आता एक कठोर पण खरं सत्य सांगते. मित्रांनो, व्हिडिओ मोठा होईल पण पूर्ण सत्य जाणून घ्या. इथून महत्वाची माहिती आहे. बहुतेक लोक ही संधी गमावतात कारण त्यांचं मन तक्रारींनी भरलेलं असतं. तक्रार असते त्यांच्या मनात, ते पाहत नाहीत. ते फक्त तुलना करतात, प्रत्येकाशी तुलना करत बसतात. पण जो माणूस दररोज सकाळी त्या देवाशी, ईश्वराशी जोडतो, तो हळूहळू तुलना सोडून देतो. कोणाबद्दलही त्याच्या मनात तक्रार राहत नाही आणि स्वतःच्या केंद्रात स्थिर होतो. आणि जेव्हा तुमचं केंद्र आत तयार होतं तेव्हा बाहेरचं काही तुम्हाला हलवू शकत नाही. हे खूप महत्वाचं आहे. आणि बघा मित्रांनो, तुम्ही विचाराल, हे खरंच इतकं सोपं आहे का? तर हो मित्रांनो, बघा, हे सोपं आहे, पण सोपं असल्यामुळेच कठीण सुद्धा आहे. कारण बघा, कारण आपल्या मनाला ही जी शिस्त आहे ती आवडत नाही. तुम्हाला रोज स्वतःवर विजय मिळवावा लागेल.
त्यासाठी तुम्हाला रोज सकाळी उठावं लागेल. तुमच्या झोपेवर, तुमच्या आळसावर, तुमचे जे काही तुम्ही न उठण्यासाठी बहाणे बनवतात, त्या बहाण्यांवर सुद्धा तुम्हाला विजय मिळवावा लागेल. पण प्रत्येक छोटी जिंकणं तुम्हाला आत्मविश्वास तुमचा वाढवणार आहे. आणि लक्षात ठेवा, आत्मविश्वास हा नशिबाचा पाया आहे. हळूहळू तुम्ही पाहाल तुमचा स्वभाव बदलत आहे किंवा राग तुमचा कमी होत चाललेला आहे. तुम्ही जे काही निर्णय घेताय ते अधिक स्पष्टपणे घेत आहात. निर्णय अधिक स्पष्ट तुमचे होत आहेत. आणि एक दिवस असा येईल मित्रांनो, की हे सगळं केल्यानंतर तुम्ही ब्रह्ममुहूर्ताची वाट पाहाल. तुम्हाला एक प्रकारे ती सवय लागणार आहे. तुम्ही अलार्म वाजण्याआधीच तुमचे डोळे उघडतील. कारण ती सवय तुमची सवय राहणार नाही. तो एक प्रेमाचा क्षण होईल. तुम्हाला कधी सकाळ होते आणि कधी मी उठे असं होईल. शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. नशीब उजळणं म्हणजे लॉटरी जिंकणं नाही आहे. नशीब उजळणं म्हणजे बघा, नीट लक्ष देऊन ऐका. नशीब उजळणं म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेणं. नशीब उजळणं म्हणजे मित्रांनो, गोंधळातही आतून शांत राहणं. आणि नशीब उजळणं म्हणजे मित्रांनो, स्वतःच्या केंद्राशी जोडलेलं राहणं. आणि हे सगळं सुरू कधी होतं? जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तात उठता आणि फक्त 5 मिनिटांपासून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सुरू होतात. आज निर्णय घ्या. आज निर्णय घ्या. आत्ताच ठरवा, की उद्या नाही, आताच ठरवा, आजपासून मी ब्रह्ममुहूर्तात उठेन आणि त्या ईश्वराशी, त्या परम आत्म्याशी, ईश्वराशी संवाद साधेन. आणि जेव्हा तुम्ही त्या संवादात जाल, तेव्हा तुम्हाला जाणवेल मित्रांनो, की तुम्ही कधीच एकटे नव्हता. तुम्ही कधीच दुःखी नव्हता. तो नेहमीच तुमची वाट पाहत होता. त्या युनिव्हर्सशी थेट तुम्ही संवाद साधा. जर हे बोलणं तुमच्या मनाला स्पर्श करून गेलं असेल, तर कमेंटमध्ये मित्रांनो नक्की लिहा, थँक यू युनिव्हर्स, थँक यू युनिव्हर्स, थँक यू युनिव्हर्स. आणि माझी सकाळ माझ्या ईश्वराच्या नावाने सुरू होत आहे. हा फक्त शब्द नाही मित्रांनो, हा तुमचा संकल्प आहे. मित्रांनो, व्हिडिओ थोडासा लांब झालेला आहे, मोठा झालेला आहे, पण मी अगदी सविस्तरपणे तुम्हाला इथे शांतपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कारण हे खूप महत्त्वाचं आहे. आपण आपला पूर्ण दिवस कामामध्ये, धावपळीमध्ये वाया घालवतो, पण ज्याने आपल्याला घडवलं आहे, या जगात आपल्याला आणलं आहे, त्याच्याशी आपण 5 मिनिटं सुद्धा बोलू शकत नाही. हे फक्त 5 मिनिटं तुम्ही जेव्हा बोलायला सुरुवात कराल, तेव्हा तुम्हाला सगळं एक असे रहस्य तुम्हाला मिळेल. तुमच्या आतील सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळायला सुरुवात होती. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.